मीरा, एक गुड न्यूज आहे. काय? उद्यापासून हात बांधायची गरज पडणार नाही. डॉक्टरांनीच सांगितलं ना? हो, डॉक्टरांनीच सांगितलं. हे सांगितलं की उद्यापासून मी नॉर्मल रुटीन सुरू करू शकतो. हे सांगायला तुला कॉल पण केला होता, पण तू कॉल उचलला नाहीस. हो, मी फोन इथेच बेडवर ठेवला होता. दुपारपासून शोधते, सापडतच नाही. अरे वा, रेड रोज. वाटतंय तुझा प्रियकर आला होता. हा, हो, तुम्हाला माहित नाही का? मला कसं माहित असेल? अहो, त्याचा हात पण असाच अडकलेला आहे. व्हॉट अ कोइन्सिडन्स. एक मिनिट हा. हे तुमच्यासाठी हे काय? रिटर्न गिफ्ट. कशाचं रिटर्न गिफ्ट? प्रेमाचं. टोमणा मारतीस ना तुम्हाला. मला माहितीये खूप दिवस झालेत मी तुला गिफ्ट दिलं नाहीये, पण असं नाही की मला द्यायचं नव्हतं. माझ्या मनात होतं, फक्त मी देऊ नाही शकलोय तुला. ते काही ना काही चालूच आहे ना म्हणून. अहो, असं काय करताय? आजच तर गिफ्ट दिलं ना तुम्ही मला. ओके, सो प्रेमात माणूस खोटं सुद्धा बोलतो. खोटं बोलणारच असं बोलतोय बरं का. ठीक आहे. खोटं बोलून जर प्रेम वाढणार असेल तर आपण पण खोटं बोलूया. आवडलं मला. तुम्हाला काहीही दे, कसंही दे, गिफ्ट म्हणून दे, रिटर्न गिफ्ट म्हणून दे, चालेल मला. काही हरकत नाही. हा, पण ह्या रिटर्न गिफ्टचं मी तुला एक रिटर्न गिफ्ट देणार आहे. अहो, आज पहिल्यांदा तुम्हाला फुल दिलंयस मीरा. थँक्यू. पण फक्त एका फुलावर माझं समाधान होणार नाही. वेदाचे बाबा, मला माहिती आहे तुमची इच्छा योग्य आहे, पण तुम्हाला काय आणि कसं सांगू ना हेच कळत नाहीये. मीरा, आपलं एकमेकांवर खूप प्रेम आहे. प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण बाळाचा विचार केला पाहिजे.